एव्हरीवन, तर कसे आहात तुम्ही सगळे? तर आज न्यू ब्लॉग परत आलेला आहे आणि आज आहे रिया त्यांच्याकडे घर भरणे. रियाला तर तुम्ही ओळख. चला मग आता त्यांच्या घरी जाऊया. पूजा मांडलेली आहे का नाही अजून मी गेलेलीच नाही आहे तिकडे, तर आता जायचं आहे. तर चला आपण बघूया की घर भरण्याची पूजा कशी चालू आहे. सो तुम्ही बघू शकता की पूजा किती छान मांडलेली आहे आणि खूप छान वाटत होतं. देवात सगळे देवतांचे फोटो होते. सगळ्या देवतांचे फोटो बघून झाल्यानंतर इथे आजीबाबांना बाहेर बसून पूजा करावी लागली आणि माहिती नाही हे काय चालू होतं, पण ते हळदीने का काय होतं एक्झॅक्टली माहिती नाही काय होतं, पण हे करत होते ब्राह्मण आणि त्यांनी उंबरट्यावरच ते करायला सांगितलं होतं आजीबाबांना. आणि त्यांनी जे आपलं हे तुम्ही बघू शकता की ते दारामध्ये कुठे कुठे ते लावत होते. सो मला एक्झॅक्टली माहिती नाही की हे काय आहे, पण तरी जेवढा प्रयत्न होतो तेवढं सांगते. एक नंबर का माखाची पण करून घ्या. मुद्दा म्हणला झाली पूजा. किचनमध्ये पूजा झाल्यानंतर मग ब्राह्मणाने मयुरीला बोलवलं आणि ते काही लग्न वगैरे लावायचं असं काहीतरी म्हणत होते की घराबरोबर माहिती नाही एक्झॅक्टली काय, पण तरीही असंच म्हणत होते की घराबरोबर लग्न लागणार आहे आणि ते मंगलाष्टसुद्धा बोलत आहे. तर हे सुद्धा तुम्हाला आता व्लॉगमध्ये कळेल. सावधान प्रारंभे विनंती करू गणपती, विद्या दुःख दरिद्र्यावगे देशात पटले वाक्षे स्थले लक्ष्मी पते देवके मनावे. सावधान 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 स्वामिनी मात की जय. बघा असं आहे, उजवा पाऊल याच्यात ठेवा, ताटामध्ये ठेवा उजवा पाऊल. तुम्ही पण दुसरा पण ठेवा, दुसरा पण ठेवा. आता उचलताना देवीचं नाव घ्यायचं, राईट वाला म्हणजे उजवा पाऊल आतमध्ये ठेवायचं. सरळ रसोडा तुमचा आहे ना, तिथे जायचं तुझ्याजवळ. चला घ्या. जगण्याची आशा या मनाची भाषा, तू न बोलता ना ऐकता समजून घेना. स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग, पुरे बाकी काय तुझी साथ संग असताना. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कहाणल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला डोळ्या.